मला वाटतं की एक चांगला सर्वोत्तम जाहीरनामा देण्याचा प्रयत्न आपल्या तिन्ही पक्षांनी केलेला आहे. मला निश्चितपणे माहिती की आज कोल्हापूरच्या जनतेला मनापासून खात्री आहे की हा जाहीरनामा अंमलात आणण्याची शक्ती आणि हिंमत आणि ताकद जर असेल तरी महायुतीच्या त्या तिन्ही पक्षामध्येच आहे. दोन्ही सरकारच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या शहराला भरभरून देण्याचं काम पूर्वीच झालेलं आहे. कोल्हापूरमध्ये जी बंद पडलेली महापौर केसरी कुस्ती स्पर्धा होती ती चालू केली जाईल. झोपडपट्टी धारकांचा प्रश्न अनेक वर्ष प्रलंबित आहे, तो सुद्धा अंतिम टप्प्यामध्ये आहे. त्या सर्वांना प्रॉपर्टी कार्ड दिलं जाईल आणि ज्या ज्या ठिकाणी करता येईल त्या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून या सर्व गोरगरीब लोकांना पक्की घरं दिली जातील. आणि आणत असताना मला वाटते काही दिवसांनी आपल्याला मुख्यमंत्री महोदयांना आम्ही सांगणार आहोत आपल्याला भूमिगत रस्ते आणि मेट्रोची सुद्धा आवश्यकता राहणार आहे. भविष्यामध्ये आमचं सर्वांचं स्वप्न आहे की कोल्हापूरला मेट्रो झाली पाहिजे आणि कोल्हापूरला भूमिगत रस्ते झाले पाहिजे, तरच जी वाहतुकी ती समस्या ती सुटणार आहे. आणि मला वाटतं की एक चांगला सर्वोत्तम जाहीरनामा देण्याचा प्रयत्न आपल्या तिन्ही पक्षांनी केलेला आहे. मला निश्चितपणे माहिती की आज कोल्हापूरच्या जनतेला मनापासून खात्री आहे की हा जाहीरनामा अंमलात आणण्याची शक्ती आणि हिंमत आणि ताकद जर असेल तरी महायुतीच्या त्या तिन्ही पक्षामध्येच आहे आणि आम्हाला भरभरून साथ देतील असा विश्वास आहे. कोल्हापूर शहराची हद्द जवळपास 5 ते 7 किलोमीटर पर्यंत असते आणि या पूर्ण जाहीरनाम्यामध्ये हद्दवाढीचा कुठलाही मुद्दा मांडलेला आहे. एवढ्या सातत्याने आम्ही याचा पुनरुच्चार केलेला आहे की कोल्हापूर शहराची हद्दवाढ झाल्याशिवाय कोणताही पर्याय आपल्यासमोर नाही. आपल्याला ती करावी लागेल. ग्रामीण भागातल्या नागरिकांच्या काही तक्रारी आहेत, त्यांना असं वाटतं की बाबा तुम्ही शहरातल्याच नागरिकांना सुविधा देऊ शकत नाही तर तुम्ही आम्हाला कशा देणार, हा त्यांच्या मनातला भ्रम आहे तो दूर करावा लागेल. मग या 5 वर्षामध्ये आम्ही तो निश्चितपणे दूर करू. आणि मला वाटते पुण्यामध्ये अनेक गावं आम्हाला महानगरपालिकेने घ्या अशी ईर्ष्या चढाव करतायत. परवा ते 46 गावं त्यांनी घेतली. अशी ईर्ष्या जर चढाव करायची असेल तर आम्हाला चांगलं काम करून दाखवावं लागेल, तर ही सगळी गावं आपल्या हातवडी येतील. आणि जी लगेचची गावं आहेत तिथं तात्काळ केली पाहिजे. ही नगरपालिकेची महानगर निवडणूक झाल्याबरोबर कोणत्याही गोष्टी ते आपल्याला करावंच लागेल. त्याच्यात आम्ही आलो तर तुमच्या माध्यमातून लोकांसमोर साकडं घालायला की आम्हाला तुम्ही एकदा का व्हायला सरकार द्या. मग तुम्हाला असं लक्षात येईल की सरकार नसतानाही यांनी खूप गोष्टी केल्या. आपण याला महापौर म्हणजे सत्ता दिल्यानंतर हे खूप गोष्टी करणार आहे. आता जसा प्रश्न विरोधकांना आहे की तुम्ही 15 वर्ष तुमचं सरकार असताना काय केलं, तसं तुम्ही पण आम्हाला प्रश्न विचाराल की केलेलं कळलं हो एअरपोर्ट वगैरे, पण तुम्ही पुढे काय करणार. 2-3 गोष्टींवर प्रामुख्याने भर देऊन मग सगळ्यांनीच थोडे थोडे मुद्दे मांडले पाहिजेत. म्हणून मी माईक नंतर धनंजय वाटपांकडे देतो. 1400 कोटी रुपये आता आपण अंबाबाईच्या आणि ज्योतिबाच्या या 2 मंदिरांच्या मिळून सुशोभीकरणासाठी किंवा त्याची भव्यता निर्माण करण्यासाठी तीर्थक्षेत्र आराखडा नावाने आणलेले आहे. प्रामुख्याने केंद्रातून हे पैसे सँक्शन झाले आहेत, त्याचं डिझाईन करणं चाललं आहे, त्याचं एस्टिमेट तयार होईल, टेंडर निघेल. आपल्या सगळ्यांना माहितीच आहे, काही जणांना जवळून माहिती आहे, काही जणांना लांबून माहिती आहे की अमितभाईंची अंबाबाईचं प्रेझेंटेशन हे केवळ नमस्कार करून त्यांचं समाधान होतं, अभिषेक त्यांना करायचा असतो. त्यामुळे त्यांनी हा निधी मिळण्यामध्ये योगदान दिलेलं आहे आणि त्यांची इच्छा पण अशी आहे की पायाभरणीला मी येणार. आता यातले 900 कोटी रुपये प्रामुख्याने जमीन अधिग्रहणासाठी आहेत आणि सामोपचारानेच हे सगळं करायचं. वाराणसी कॉरिडॉरचं जसं देशामध्ये नाव झालं, पंढरपूरच्या कॉरिडॉरसाठी जसं प्रयत्न झाले तिथे असंच चाललंय की तिथे लोकांना नागरिकांना समजावून चाललंय. पण ते ऐकल्यानंतर
ती वाराणसी सारखी मजा येईल. तसंच इथले सगळे दुकानदार आणि नागरिक त्यांना जे लागेल ते ज्याला म्हणता की कॅश कॉम्पन्सेशन आणि पर्यायी जागा असं झाल्यानंतर इथं सगळी मंडळी कन्व्हिन्स झाली किंवा त्याचा आराखडा तयार होणं पायाभरणी होईल. पण एक माझ्या सरकारच्या आयुष्यातले सगळ्यात मोठं काम आहे. या आधीच ज्याच्यामध्ये जमीन अधिग्रहण नाही अशी 173 कोटीची कामं सुरूही झाली. आपण मंदिरात दर्शनाला जातो पाहतो आणि ती कामं पूर्णही होती. पण त्यात कुठे जमीन अधिग्रहणाचा विषय आहे. हा एक महानगरपालिकेत सत्ता आल्यानंतर मागे लागला. पण त्यात महानगरपालिकेची भूमिका महत्वाची असते. अधिग्रहणामध्ये, संग्रह करण्यामध्ये, डिझाईन करण्यामध्ये. बरोबरीने जे जे काही आपण केंद्रातून पैसे आणतो, प्रमुख्याने हॉस्पिटल ब्रिज सारख्या विषयामध्ये त्याचा विषय पूर्ण होत आला. पण त्यातही जे काही करावं लागेल ते करणं. ही जी थेट पाईपलाईन आली त्याला गळती लागली. त्यामुळे बऱ्याच प्रतीक्षेनंतर आली पण त्याचा उपयोग सातत्याने होत नाही. मध्ये ते सगळं बंद पडतं. ते एक मोठं काम हे महानगरपालिकेमध्ये सत्ता आल्यानंतर राहणार आहे. एअरपोर्टचा विस्तारीकरण असाही एक मुद्दा आहे. आज नव्याने 6 रूट सुरू झाले असले तरी मोठी विमानं उतरल्याशिवाय लांबचे रूट हे त्या कंपन्यांना प्रॉफिटेबल होत नाही. त्या विषयात आपण बघायचं. खेळ आणि कला ही कोल्हापूरची ओळख आहे. त्यावेळेस कोल्हापूर आपण म्हणतो कलेचं एका अर्थाने घर आहे. त्या दृष्टीने इथला जो राज्याचा प्रकल्प आहे तो पूर्ण होत आला. तिथे मोठ्या प्रमाणात शूटिंग सुरू झाली. त्यातली अपुरी कामं पूर्ण करून घेणं हा जसा विषय आहे. तसं एक चांगलं क्रिकेटचं स्टेडियम व्हावं हे मी पालकमंत्री असताना पासूनचा विषय सुरू आहे. एका निष्कर्षापर्यंत सगळे क्रिकेटर आलो, हे सगळे क्रिकेटर आले तर सरकारी जागेच्या मागे न लागता लोकसहभागातून जागा घ्यावी आणि मग ते उभं करण्यासाठीचा खर्च हा राज्य शासनाकडून घ्यावा, क्रीडा विभागाकडून घ्यावा. दोन्ही सरकारच्या माध्यमातून केंद्र आणि राज्य सरकारच्या माध्यमातून या शहराला भरभरून देण्याचं काम पूर्वीच झालेलं आहे. ज्याच्यामध्ये कोल्हापूर विमानतळाचा विस्तार 276 करोड रुपये खर्च करून पूर्ण झालेल्या नाती नव्यानं विस्तारीकरणासाठी 290 करोड रुपये प्रस्तावित आहे. कोल्हापूर शहराला प्रतीक्षित असणारा 4.25 किलोमीटरचा फ्लायओव्हर शिरोली पासून उचगाव पर्यंत आणि त्याच्यामध्ये बास्केट ब्रिज 1040 कोटी रुपये. कोल्हापूर रेल्वे स्टेशनसाठी प्रधानमंत्री मोदीजींनी 44 करोड रुपये दिलेले आहेत. चित्रनगरीसाठी महायुतीच्या सरकारनं 40 करोड दिलेले आहेत. पूर नियंत्रणासाठी राजेशजी बोलतील त्या विषयावर सविस्तर. महालक्ष्मी मंदिरासाठी 1400 करोड रुपये. तावडे हॉटेल ते शिवाजीपूर प्रस्तावित आता फ्लायओव्हर होतोय, ज्याच्यामध्ये कोल्हापूर शहरामधलं बरंच ट्रॅफिकचं बर्डन कमी होणार आहे. 1100 बेडचं हॉस्पिटल कोल्हापूरमध्ये येतंय. मुश्रीफ साहेब त्याविषयी सविस्तर बोलतील. शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज मंजूर झालेलं आहे. पीएम इलेक्ट्रिक बसेस 150 बसेस मंजूर आहेत. एका बसची किंमत 2 करोड रुपये आहे. आणि आयटी पार्कचं सुद्धा आता काम अंतिम टप्प्यामध्ये आलेलं आहे. ही सगळी कामं करून आम्ही आता लोकांच्या समोर येत आहोत. महापालिकेच्या निवडणुकीनंतर ज्या गोष्टी आम्ही अभिवचन लोकांना देत आहोत त्यामध्ये सगळ्यात पहिल्यांदा तर महापालिकेची इमारत, नवीन इमारत बांधली जाईल. कारण आताची जी इमारत आहे ती मध्यवस्तीमध्ये असल्यामुळे लोकांची गैरसोय होते. भविष्यातले सगळे अर्थसंकल्प एक नागरिकांचा सहभाग घेऊन त्यांच्याशी विचार विनिमय करून केला जाईल. घरफाळा आकारणी इतर जिल्ह्यांच्या तुलनेत आपल्याकडे वेगळ्या पद्धत लागू केली जाते. मुंबई वगळता राज्यभर समान पद्धतीने घरफाळा आहे, परंतु कोल्हापूरला वेगळी पद्धत आहे. तर भविष्यात त्याचाही विचार केला जाईल. महापालिकेतील शाळांची स्थिती सुधारण्यासाठी तज्ञ व तज्ञांची समिती नेमून आधुनिकीकरण कसं करता येईल त्यासाठी आमचा प्रयत्न असणार आहे. पंचगंगा स्वच्छता आणि पूर नियंत्रण
या बाबतीत निर्णय घेतले जातील. रंकाळा संवर्धनाबद्दल आमदार राजेशजी क्षीरसागर साहेब बोलतील. केशवराव भोसले नाट्यगृहाचं नूतनीकरण काम सुरू आहे. सार्वजनिक वाहतूक मी आपल्याला सांगितलंय की ऑलरेडी आता 150 बसेस मंजूर आहेत. काम अंतिम टप्प्यामध्ये आहे चार्जिंग स्टेशनचं. ते झाल्यानंतर त्या कार्यान्वित होतील. कचरा उठवण्यासाठी नियमितपणानं आणि आधुनिकीकरणाच्या पद्धतीचा वापर केला जाईल. उपनगरांमध्ये क्रीडांगण निर्माण केली जातील. कोल्हापूरमध्ये जी बंद पडलेली महापौर केसरी कुस्ती स्पर्धा होती ती चालू केली जाईल. वेगवेगळ्या खेळांसाठी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपमेंट केलं जाईल. शहरांतर्गत सगळीकडे सीसीटीव्हीची सुरक्षा दिली जाईल. वेगवेगळ्या प्रभागामध्ये मोठ्या प्रमाणात पर्यटक येत असल्यामुळे पार्किंगची व्यवस्था होत नाही, ती पार्किंगची व्यवस्था केली जाईल. वेगवेगळ्या ठिकाणी चांगली उद्यानं, ऑक्सिजन पार्क सारखे गार्डन्स निर्माण केले जातील. कोल्हापूर शहरातील सर्व रस्ते नजीकच्या काळामध्ये 25 वर्षे टिकतील असे कॉन्क्रीटचे केले जातील. झोपडपट्टी धारकांचा प्रश्न अनेक वर्षे प्रलंबित आहे, तो सुद्धा अंतिम टप्प्यामध्ये आहे. त्या सर्वांना प्रॉपर्टी कार्ड दिलं जाईल आणि ज्या ज्या ठिकाणी करता येईल त्या ठिकाणी प्रधानमंत्री आवास योजनेच्या माध्यमातून या सर्व गोरगरीब लोकांना पक्की घरं दिली जातील. आयटी पार्क बद्दल मी आपल्याला बोललेलो आहे की आयटी पार्क अंतिम टप्प्यामध्ये आहे. ते झाल्यानंतर लाखो युवक युवती जे आज कोल्हापूर पासून बाहेर आहेत त्यांची व्यवस्था कोल्हापूरमध्ये होईल.